या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। आज फेब्रुवारी 4 जागतिक कॅन्सर दिन आहे। जागतिक कॅन्सर दिवस निमित्त माझं 1-2 शब्दाचा उल्लेख करायला आलेले लोकप्राधान्य न्यूज लोकांना माझ्याकडून धन्यवाद। ते टोबॅको आणि मावाचा आत्ताच मेन मुद्दा आहे। तर लोकमान्य न्यूजचा ते जागृती करायचे आहे आपल्या युवा पिढीमध्ये, दॅट इज मावा खाणं नाहीतर गुटखा खाणं, हे दोन्हीबद्दल थोडं जागृती करण्यासाठी त्यांनी छानच पाऊल उचललेले आहे। लोकांपर्यंत पोहोचायचे प्रयत्न करायला लागले आहे। मावा आणि गुटखा हे कसं होतं, कसं तयारी करतात आणि त्याचा साईड इफेक्ट्स काय आहे ती मावा खाणे बरेच लोक आत्ता SSLC नाही आलेले असतात, 10वीला नाही आलेले असतात, बरेच मुलं आत्ता मावा खायला सुरू केलेले आहे। त्याच्यानंतर 12वीला आल्यानंतर एवढा मुलं त्याला ॲडिक्ट झाले मावा गुटखा, तर दोन्ही खाल्ल्यानंतर ते तोंडाचं जे फ्लोरा असतं, तोंडाचं जे रस सेक्रेशन होत असतं, ते सेक्रेशन होऊन ते ग्लँड्स एक्झॉस्ट होतात। एक्झॉस्ट झाल्यानंतर ते तोंडाचं जे टिश्यू असतं, आपण म्हणतो म्युकोसा मेम्ब्रेन, ते म्युकोसा मेम्ब्रेनवरती ॲसिड टाकल्यासारखं होतं। ते टिश्यूचं DNA अल्टर होतात। DNA अल्टर झाल्यानंतर ते त्याच्यामध्ये चेंजेस होतात। कॅन्सर म्हणलं तर ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ द टिश्यू म्हणतो आपण। ॲबनॉर्मल ग्रोथ व्हायला काय तर चेंजेस झाल्यानंतरचे ॲबनॉर्मल ग्रोथ होत असतात। ते तरुण पिढीचे काय होतं, ते डेव्हलपमेंटचं एज असतं त्यांचं, ते डेव्हलप होत असतानाच त्याच्यावरती ॲसिड टाकल्यासारखं होतात। ॲसिड ते दगडावरचे ॲसिड टाकले तर आपण कसं ते हे होतात वेगळंच, तसंच आपलं तोंडावरती टोबॅकोचं ॲसिड टाकल्यानंतर आपलं तोंडाचा फ्लोरा सगळा बिघडून ते कॅन्सर व्हायची शक्यता जास्त असते। आपला देश आणि फॉरेन कंट्रीला कंपेअर केलं तर आपल्या देशामध्ये टोबॅको निमित्त आजारी होणं बरेच जास्तच आहे। ऑल ओव्हर वर्ल्ड आता 20% कॅन्सरमुळे डेथ होतं, ओरल कॅन्सरमुळे, आता टोटल कॅन्सरमुळे डेथ होतं। आता इंडियामध्ये ते प्रमाणात जास्तच आहे, ते 25 to 30% आपण म्हणू शकतो। आणि बरेच जण असं करतात की मावा काय गुटखा हे दोन्ही तोंडात ठेवून झोपतात। ते रात्रभर ते तोंडाचं असतं आणि सकाळी उठून ते ब्रश करतात, तेपर्यंत त्याला एवढा इफेक्ट बसलेले असते की तिथला म्युकस म्हणतो आपण, म्युकस मेम्ब्रेन सगळं खराब झालेलं असतं। त्याच्यामुळे कॅन्सर उद्भवायची शक्यता जास्त असते। मावामध्ये असा कोणता घातक पदार्थ असतो जो त्याच्यामध्ये निकोटीन आपण म्हणतात, तर टोटल 70 घातक पदार्थ आहे मावामध्ये। 70 घातक पदार्थ आहे। टोटल टोबॅकोमध्ये 200च्या वर घातक पदार्थ आहे। त्याच्यामध्ये निकोटीन जास्तच, आयसोलेटेड निकोटीन जे आहे ना, ते बरेच घातक पदार्थ आहे। त्याच्यामुळे आपल्या नॉर्मल फ्लो डिस्टर्ब होऊन ते टिश्यूला डिस्ट्रॅक्शन होऊन ते कॅन्सर व्हायची शक्यता जास्त आहे। आणि आपल्या देशामध्ये हेड अँड नेक म्हणतो आपण, तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाणात जास्त ह्याच्यामुळे आहे की बिडी, सिगरेट, मावा आणि गुटखा, आणि मेजॉरिटी मावा आणि गुटखासाठी ते भरपूर जास्तच आहे, त्यामुळे ते होऊ शकतं। पण मावा गुटखामुळे तोंडाचे कॅन्सर आपल्या देशामध्ये भरपूर वाढलेले आहे। आणि ट्रीटमेंट असं शकतं की थोडंसं जखमी झालं सर, आपण ते गोळे घेतले, हे गोळे घेतले, आणि ते डॉक्टरकडे मी एवढा महिने गेले, हे गेलं, तेपर्यंत आपल्याकडे येतात, आपल्या तज्ज्ञकडे येतात, तेपर्यंत दुसरा नाही तर तिसऱ्या स्टेजमध्ये आलेले असतात। बरेच तोंडाचे कॅन्सर क्युरेबल आहे। आता 1, 2, 3 हे स्टेजच्या आत आलेले पेशंट, आणि बरेच डिसिजेस क्युरेबल आहे। आता लिव्हिंग एक्झाम्पल फॉर द वर्ल्ड म्हणतो आपण, पवार साहेबांचं एक लिव्हिंग एक्झाम्पल आपण सांगत असतो बरेच लोकांना। त्यांच्या मानसिकता एवढा घट्ट आहे, ते मानसिकता घट असल्यामुळे कुठल्याही कॅन्सरला त्यांनी बीट करू शकले। त्यांना 2दा वेळा ऑपरेशन झाले, तरी पण ते कधी थकले नाही, मला असं झाले नाही म्हणून त्यांना आपण देवमानुष पण म्हणतो। देवमानुषाचं ते आजारीला पण त्याने देवमानुष झाले की ते आजारी त्याने टाळून त्याने सगळं एन्जॉय केलेलं आहे। सध्या मावा हा तरुणाईमध्ये खूप क्रेज आहे। हो, तरुणाई जास्त प्रमाणात खात आहे मावा। हो। तर असे काही रुग्ण आले आहेत की आपण जो सध्या 11वीला आहे, 10वीला आहे मुलगा आणि त्याला कॅन्सरग्रस्त झालेला आहे माव्यामुळे, असे काही हो, केसेस आहेत? बरेच 11वीला 12वीचं एक लेस देन 0.1 to 0.5% आपण म्हणतो, तेच मुलं आता 23 to 24 एजमध्ये। आता एक ड्युरेशन आहे, आता स्मोकिंग करा, टोबॅको खाण्याकरता सगळ्याचं एक ड्युरेशन आहे। आता 17 वर्षाला त्याने सुरुवात केलेलं आहे, एक 10 वर्ष त्याने मावा खाल्ले आहे, ते 17 वर्षाचे 26 वर्ष येईपर्यंत शक्यतो त्याने एक 10% चान्सेस आहे की त्याने कॅन्सर हे करायचं आहे। 10 वर्ष आणि 20 वर्ष जे मुलं खातात त्यांना नक्की ऑलमोस्ट 20 to 40% कॅन्सर व्हायची शक्यता असतात। 10वी 11वीला जर त्याने लवकर चालू करता यायची शक्यता आहे, पण मिनिमम
ड्युरेशन त्यांनी 10 वर्षापेक्षा जास्त खाल्ले तर लवकर यायची शक्यता असतात म्हणून एक ड्युरेशन असतं ते पण. आता की एकदम आज खाल्ले उद्या खाल्ले सोडले असंच लोकांना येत नाही आहे. समजा सर साधारणतः माव्याने कॅन्सर झाला तर किती खर्च येतो? नाही आता ते कुठल्या स्टेजमध्ये आहे, आता कुठलं स्टेज आहे, आपण काय करावं लागतं. आता आपण कधी कधी ऑपरेशन एवढं हे असतं, आपण कमांड ऑपरेशन म्हणतो, काय रेडिकल नेक डिसेक्शन म्हणून आपण सांगत असतो. ते एवढं आदम इथला हाडच काढावं लागतं, बऱ्याच वरच्या खालचं दात काढावं लागतं. ते सगळं काढल्यानंतर ते फेसचं आपण रिकन्स्ट्रक्शन करायला PMMC फ्लॅप म्हणतो, DP फ्लॅप म्हणतो, बरेच फ्लॅपचं आपण रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं. एक सगळं करायला मग आपल्याला कमीत कमी 10 ते 12 तास ऑपरेशनचे कधी कधी आपल्याला करावं लागतं, द्यावं लागतं, पेशंटचं कंडिशन मेंटेन करावं लागतं, टेम्परेचर मेंटेन करावं. तर सगळ्या गोष्टी आता इव्हन डॉक्टर पण थकलेले असते की सकाळी ते ऑपरेशन थिएटरमध्ये येईल की संध्याकाळपर्यंत तिथे करायचे असतात. ते तरी पण सक्सेस रेट मी तर ते सांगायला लागले की फर्स्ट सेकंड थर्ड स्टेजमध्ये आले तर 90% सक्सेस रेट मी म्हणू शकतो. आणि ते व्यवस्थित फॉलोअप करायला पाहिजे. पुढचं ट्रीटमेंट किमोथेरपी रेडिओथेरपी व्यवस्थित झालं तर ऑलमोस्ट 80 to 90% सक्सेस रेट आहे त्याचे. 10 रुपयामध्ये मिळणारी वस्तू लाखो रुपये तसेच. हो, तर खर्च तुम्हाला सांगितल्यानंतर आपला सोलापूरमध्ये कमी कमी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येतात. आणि पुणे मुंबईच्या तेच डिसीजला आधारले गेले तर तुम्ही 4 ते 5 लाख मिनिमम खर्च करावा लागतात. म्हणजे सांगायचा उद्देश सर की 10 रुपयाला हा मावा भेटतो आणि लाखो रुपये जातात आणि मृत्यूशी खेळ. ते लाखो रुपयाचा पण प्रश्न नाही, तर जीवाचा खेळ आहे. जीवाचा खेळ आहे. त्यांच्या फॅमिलीच्या प्रॉब्लेम बरेच लोक एवढा पुअर असतं की त्याने रोज 100 रुपये कमवतात, त्याच्यामध्ये की 20 रुपये त्या मावाला घालतात. ते जीवाचाच पण खेळ आहे. आणि देशाच्या पण आपण काही यंग पिढी असं आजारी पडत असलं तर देशाच्या पण आता इकॉनॉमीला इफेक्ट पडतात. ते ना काम करत फक्त मेडिसिन गोळ्या एक हात बसावं लागतं. तर यंग पिढीचं जे जनरेशन कसं वागायला पाहिजे आणि कसं पुढं जायला पाहिजे ते एक व्यवस्थित रस्ता असायला पाहिजे. एक डॉक्टर म्हणून आपण या युवा पिढीला काय संदेश द्याल? माझा संदेश एकच आहे की हॅबिट करणं तर ते कंट्रोल करणं बरेच योग्य असतं. आईबापांचं ते बघून तर त्याने आता आईबाप कधी बरेच आईबाप पण खात असतं ते मी सांगत नाही, पण काही गोष्टी आपल्या मनात ठेवायची, काय करावे काय नाही करावे. आणि यंग एजमध्ये कुठलाही हॅबिट म्हणून ते फॉलो करावं नाही. अशी पण आम्ही काही किस्से ऐकले की सर एकदमच सोडता येत नाहीये मावा. हो, स्टेप बाय स्टेप सोडू शकतो. तो बऱ्याच त्याच्या मानसिक गोष्टी म्हणतो आपण. मानसिक गोष्टीचं तुम्ही किती कंट्रोल असतात तेवढं माणूस पुढं जातात. आणि काही लोक सोडतात, काही लोक नाही सोडतात. त्याचं अल्टरनेट म्हणून तुम्ही इलाची घ्या आणि हे पण करू शकतो. ते सुपारी पण खाऊ शकतो. सुपारीचं थोडा सुपारी खाल्ली तर इट इज गुड फॉर हेल्थ. आता एक्सेसिव्ह कुठल्याही गोष्टी केल्या तर त्रासदायक असतं. ते अल्टरनेट म्हणून इलाची, दालचिनी काही तर तोंडाचं तुम्ही जर हे होत नसेल तर तेवढं तुम्ही कंट्रोल करू शकतो. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्सही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,